लोकांचा प्रश्न असा असतो की सर आम्हाला इंग्रजीची प्रॅक्टिस कशी करायची हेच माहित नाही, काय मेथड आहे, कशा प्रकारे बोलायचं, आम्ही ग्रामर शिकत आहोत हळूहळू, पण आम्हाला त्याची प्रॅक्टिस कशी करायची हेच माहित नाही. तीच बेस्ट गोष्ट मी तुमच्या समोर आणलेली आहे. जर तुम्ही ही प्रॅक्टिस करसाल तर 101% रिझल्ट येईल, माझी गॅरंटी आहे. माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये, माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये संभाजीनगरमध्ये सुद्धा या प्रकारची प्रॅक्टिस घेत असतो. याच्या आधी मागे एक व्हिडिओ बनवलाय की बघा माझे विद्यार्थी कशा प्रकारे ही प्रॅक्टिस करून इंग्रजी बोलतायत आणि बोलू लागतायत. जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल आणि तुम्हाला ऑफलाईन बोलायला शिकायचं असेल, ग्रामर शिकायचं असेल बेसिक टू ॲडव्हान्स, आपल्या ऑफलाईन अकॅडमीमध्ये या. जर घर बसल्या ऑनलाईन शिकायचं असेल, जर लाईव्ह लेक्चर करायचे असतील, जर पर्सनल तुम्हाला माझ्यासोबत कम्युनिकेशन करायचं असेल, इंटरॅक्शन करायचं असेल, रोज लाईव्ह लेक्चर असतात, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मी तुम्हाला फ्री देतो, बुक सुद्धा तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट देत असतो. तर लगेच आम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, लगेच तुमचं सीट बुक करून घ्या. कारण कसं आहे ना, सीट थोडे लवकर फुल होतात. तर तुम्हाला करायचं काय नीट समजून घ्या. मी तुम्हाला एक खूप सोप्या आणि सिंपल शब्दामध्ये इंग्रजीमध्ये एक स्टोरी सांगेल. या स्टोरीमध्ये काही व्होकॅबलरीज असतील, तुम्हाला स्टोरी याच्यामध्ये सबटायटल सुद्धा मी देतोय. स्पेशली तुम्हाला सबटायटल वाचायचे चांगल्या प्रकारे, म्हणजे रीडिंग, लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग चारही मेथडचा वापर या स्टोरीमध्ये होणार आहे, या प्रॅक्टिसमध्ये होणार आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टोरी ऐकायची आहे. एकदा नाही तर दोनदा ऐका, तीनदा ऐका, चारदा ऐका, जेवढ्यांदा ऐकायचं तेवढा ऐका. मोबाईल तुमचा, फ्री इंटरनेट आहे तुम्हाला. चांगल्या प्रकारे स्टोरीला समजा, व्होकॅबलरी लक्षामध्ये ठेवा आणि मग एकदा जर का तुम्हाला समजलं तर तुम्हाला त्याला तुमच्या शब्दामध्ये इलॅबोरेट करायचं आहे. जर जास्त बिगिनर असाल तर लिहून प्रॅक्टिस करा. लिहा तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला स्टोरीमध्ये काय समजलं, विथ युझिंग द व्होकॅबलरीज दॅट आय हॅव युज्ड इन द व्हिडिओ. हे लोक थोडे प्रो आहेत, ज्या लोकांना थोडं समजतं चांगल्या प्रकारे, तर ते बोलून सुद्धा नुसती प्रॅक्टिस करू शकतात. चलो जास्त वेळ घेत नाही, स्टोरी तुमच्या समोर प्रेझेंट करतो. एकदम हळू सिंपल शब्दामध्ये स्टोरी आहे. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. Once there was an old sage who did not trust anyone. He always carried his money in a small bag tied to his waist. He never let it out of his sight because he feared someone might steal it. One day, a clever thief saw the sage and noticed the bag. He guessed it must contain money or something valuable. He wanted to steal it, but he knew he could not do it by force. So he made a plan. The thief went to the sage, bowed respectfully, and said, "Sir, I want to become your disciple. Please teach me wisdom. I promise I will serve you honestly." The sage did not trust him at first, but the man behaved very politely. He helped the sage by bringing water, cooking food, and doing small tasks without complaining. After some days, the sage began to believe him and allowed him to travel along as his disciple. One hot day, they were passing through a forest and came across a clear stream. The sage felt tired and decided to take a bath. He said, "Stay here and take care of my bag. It has all my money." The disciple replied, "Do not worry, master. I will guard it carefully." The sage went into the water. While bathing, he saw two goats fighting on the other side of the stream. He became busy watching them and forgot everything else. The thief looked around. No one was nearby. This was the perfect chance. He quickly picked up the bag and ran away into the forest as fast as he could. After some time, the sage came back from the stream. But the disciple was gone. His bag was also missing. The sage understood what had happened. He sat down sadly and said, "I was a fool to trust a stranger. My carelessness has cost me everything." With nothing left, the sage continued his journey, feeling very sorry for his mistake. आय होप तुम्हाला स्टोरी समजली असेल. मी शॉर्टमध्ये सांगतो. भाई एक चोर असतो. तो चोर काय करतो, एका साधूजवळ जातो. त्या साधूकडे जाऊन त्यांना म्हणतो की भाई मला तुमच्या शिष्य बनायचं आहे. ते साधू पण विश्वास ठेवत नाही स्टार्टिंगला, पण नंतर ठेवतात. त्यांचं काम करतो. मग एक दिवशी ते बाहेर जात असतात कुठेतरी. साधूला आंघोळ करायची असते. साधू आंघोळ करायला जातात. साधू आंघोळ करता करता बघतात की भाई 2 बकऱ्यांचं भांडण सुरू आहे. आणि मग ते साधू 2 बकऱ्यांचं भांडण बघण्यामध्ये व्यस्त होऊन जातात. तेवढ्यात चोर काय करतो, सगळं सामान घेऊन पळून जातो. आणि अशा प्रकारे त्या साधूला एक लेसन भेटतो, एक धडा भेटतो. तुम्हाला ही स्टोरी चांगल्या प्रकारे समजायची आहे, लिहायची आहे. ट्राय टू राईट इट आणि मग ट्राय टू स्पीक इट. पहिले लिहा, मग बोला. आय होप समजलं असेल. हे तुम्हाला प्रोजेक्ट कसा वाटला, तुमचा फायदा होत आहे की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि ऑनलाईन ऑफलाईन क्लाससुद्धा अवेलेबल आहेत. लगेच आम्हाला मेसेज करा खाली दिलेल्या नंबरवर. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.